मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आपण जातो आहोत एका संडे ब्रंचसाठी. येस. तर द ललित म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळच हे एक 5 स्टार हॉटेल आहे. येस. आणि तिकडे त्यांचा ब्रंच आहे आणि रिझन स्पेशल आहे कारण आम्ही आमच्या वडिलांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आणि मग आता आपण जाऊया तिकडे आणि बघूया तिकडे आपल्याला काय काय आहे ब्रंच मध्ये. याच्या आधी आम्ही ताजलँड एंड्सला गेलेलो आणि तो व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये बघू शकता. तर हा पण आता एक्सपिरियन्स आम्ही घेणार आहोत आणि ऑलमोस्ट 2 वर्षांनी राईट. हो, तर आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30. गाडी खाली आलेली आहे, सो आपण निघूया. चलो. तर तुम्हाला माझ्या मागे दिसतात ते आहे द ललित. तुम्हाला मी आता पूर्ण व्ह्यू दाखवतो या ललितचा. तर हे बघा. ओके, सो दिस इज द ललित रेसिडेन्सी आणि हे आहे द ललित जिकडे आम्ही दुपारच्या जेवणासाठी ब्रंचसाठी आलेलो आहोत. सगळा यांचा पार्किंग एरिया आहे त्या साईडला, तिकडे त्यांचा एंट्रन्स आहे. दिस इज डिफरंट. डोंट गेट कन्फ्यूज, दिस इज डिफरंट. एअरपोर्टला येतात आता बऱ्याचदा आम्ही हे बघितलेलं आहे, असे बिल्डिंग सगळ्या. कधीतरी वाटलं होतं की इथे येऊ आणि आता ही अशी स्वप्न पूर्ण होतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. ते सुद्धा फॅमिलीबरोबर छान. तर फायनली वर्षात आपण कुठे आलेलो आहोत? आपण आलेलो आहोत द ललित इथे. इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ हे हॉटेल आहे, द ललित मुंबई. ओके. तर मग या भागात असे भरपूर आहेत. तर त्यावेळेला मी ललित सिलेक्ट केलेलं आहे आणि इकडच्या ब्रंचबद्दल आम्ही ऐकलं होतं. सो तो आता टेस्ट करायला आलेलो आहोत. आपण पोचलो आहोत 11:20ला. सो ब्रंच विल स्टार्ट फ्रॉम 12. सो आपण इथे टाइमपास करतो. तर चला तुम्हाला जर हा आसपासचा परिसर दाखवतो. आणि हे शूट करायच्या आधी आम्ही इकडे परमिशन घेतली. त्यांना विचारलं चालेल का, ते बोलले हो चालेल. आणि चला तर जरा आतून बघूया कसं आहे ते. तर हे आहे द ललित. लहानपणापासून हे सगळे जे हॉटेल्स आहेत हे मी फक्त म्हणजे काय 5 स्टार हॉटेल्स आहेत राजसे, हे सगळे आम्ही फक्त बाहेरून बघितलेले आहेत. इकडे आमचा आज स्टे नाही आहे, आम्ही इकडे ब्रंचसाठी आलेलो आहोत. खूप छान आहे आतून. इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. ह्याच्या आधी आम्ही ताज लँड्सला होतो आणि आता इकडे आहोत. आतून खूप छान स्वच्छ क्लीन आहे. आणि इकडे बघूया अजून काय काय आहे यांच्याकडे. स्टे व्यतिरिक्त इथे इन हाऊस रेस्टॉरंट्स कोणते कोणते आहेत त्यांचे. तर आम्ही वाट बघत आहोत ते 24/7 या रेस्टॉरंटला ओपन व्हायची. तिकडे आमचा आजचा ब्रंच आहे आणि ब्रंच नंतर मग आम्ही परत घरी जाणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त इथे अजून काय काय आहे ते पण बघूया. तर इथे आहे तो 24/7 जे त्यांनी आता ओपन केलेला आहे. आणि इकडे समोर पूल वगैरे आहे. ही इकडे अशी सगळी सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. सो यू कॅन सिट अँड रिलॅक्स. त्याचबरोबर इकडे ओम म्हणून शॉप आहे, तिकडे तुम्ही शॉपिंग करू शकतात. त्याच्या बाजूला द बेलुगा द बार, म्हणजे जर फक्त तुम्हाला बार आणि काइंड ऑफ स्टफ एन्जॉय करायचं असेल तर ते इकडे आहे. आणि त्याचबरोबर इथे खालच्या साईडला तर हे आहे. आणि अजून एक जे एक रेस्टॉरंट आहे, सो दॅट इज बलुची. तर याच्याविषयी माहिती नाही, बट इट्स अ प्रॉपर रेस्टॉरंट. सो आय बिलीव्ह तुम्ही इथे काइंड ऑफ बलुची स्टफ म्हणजे आपण म्हणतो ना की असं नॉर्थ इंडियन वगैरे त्या पॅटर्नमध्ये असू शकतं. सो तर ते आहे, ते पण बघूया आपण. सो दिस इज द वन मोर इयर बलुची. तर इकडेही तुम्ही येऊ शकतात, बट ते यायच्या आधी तुम्ही प्रॉपर एन्क्वायरी वगैरे करा. सो या साईडला भरपूर काही काय आहे खालती. या साईडला इकडे वॉशरूम्स आहेत, समोर त्यांचे रिसेप्शन्स वगैरे आहेत. आणि इथे सगळ्या वरती रूम्स आहेत. ह्यूज. तर एकंदरीत आम्ही इकडे शूटिंग परमिशन घेऊनच करतो आहे आणि थोडंफार गेस्टचा विचार करून करतो आहे, कारण प्रायव्हसी पण मेंटेन करायला पाहिजे. बघू आता आतले जाऊया. आता मेनू बघूया काय आहे.
आणि तुटून पडूया. सो हे त्यांचं 24/7 आहे. तर आता सगळं सेटअप चालू आहे अजून आतमध्ये, त्यांचं क्लिनिंग चालू आहे सगळं. सो एकंदरीत द ललित हॅज बीन व्हेरी इम्प्रेसिव्ह. छान वाटतं आहे आतमध्ये आल्यानंतर. आणि आता बघूया खाण्यापिण्याची कशी आहे, प्रिपरेशन्स कसं आहे खास करून. आता आम्ही जिथे आहोत ना तिथपर्यंत माझ्या मते तुम्ही असेच वॉक करत येऊ शकतात. ॲटलिस्ट आम्हाला इथे कोणी अडवलं नाही, कारण आम्ही इथे असताना बराचसा स्टाफ आला होता. आता इथे बघा, इथे त्यांनी काहीतरी रेस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत, तर मे बी इथून पुढे विदाऊट परमिशन अलाउड नसणार. तर असा सगळा भाग आहे. आणि इथे वरती येण्यासाठी सुद्धा इथे लिफ्ट आहे. म्हणजे सिनियर सिटिझन्स असतील तर त्यांना ऑल द वे हे स्टेअरकेस असे या साईडला 2 आहे, ते चढायची गरज नाही आहे. तर मग आता चला आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया आजचा मेनू काय आहे. सो नाव वी आर फायनली एंटरिंग. हे तिकडे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन बॉटल्स आहेत. तर ही इकडची अशी सिटिंग कॅपॅसिटी आहे. जवळपास मी एक 60 टेबल्स असे काउंट केले होते आणि मोस्ट ऑफ देम आर टेबल फॉर 4 और टेबल फॉर 2. जर तुमची फॅमिली मोठी असेल, जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता, ते टेबल्स जॉईन करून देतात. आणि हा आहे इकडचा आजचा काय म्हणतात सलाडचा मेन्यू. ऑब्व्हियसली इथे खूप व्हरायटी आहे आणि आता हे सगळं आपण ट्राय करणार आहोत आणि बघणार आहोत की इकडची क्वालिटी कशी आहे. तर फायनली आता आम्ही स्टार्ट केलेलं आहे. आमचा पेशन्स संपत चाललेला आहे. तर मी इकडे घेतलेलं आहे नॉनव्हेज सूप. चिकन आहे. वर्षा काय घेतलं आहे? व्हेज सूप आहे, ऑरेंज कॅरेट काहीतरी. आणि हे असॉर्टेड ब्रेड. हां, नावं नाही माहिती आहे. ठीक आहे, फक्त ब्रेड्सवर फोकस करा. मिल्की आहे. सो त्यांनी आता आपल्याला दिलेला आहे कालाकट्टा सोडा. सोडा म्हणू शकतो, कालाकट्टा सोडा आपण पिऊन. बट याचं नाव काहीतरी वेगळंच इंग्लिशमध्ये घेतलं तुम्ही. आपण आपल्या बोली भाषेमध्ये कालाकट्टा सोडा म्हणू शकतो याला.
पेरी पेरी फ्राईड चिकन, त्याच्या बाजूला आहे ते पेशावरी टिक्का आहे, एक लॅम्प आहे आणि मग हे 3 आहेत ते व्हेज आहेत. 3 व्हेज 3 नॉनव्हेज असे आहेत. मग आम्ही आलो इकडे सलाड घेण्यासाठी. ओके. मला ना यांचं प्रेझेंटेशन खूप आवडलेलं आहे ना वर्षा. खूप छान प्रेझेंटेशन आहे. इट्स अ बॉइल्ड एग ना सलाड, प्रॉन्स कॉकटेल सलाड. दिस इज समथिंग नाईस. आणि इकडे सॅल्मन आहे. तर फायनली अथर्वनी सॅल्मन खाल्लेलं आहे. इतके वर्षांची त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. चेडा चीजचे प्रकार आहेत इकडे. एवढे चीजचे प्रकार आहेत इकडे. अरे खूप आहे. दिस इज व्हेज. आणि हे काय आहेत मग पोमोग्रेनेट ग्रेप्स, बेबी कॉर्न अँड कॅरमलाइज्ड. दिस आर व्हेज सॅलड बेसिकली. तर आता मी काय घेतलेलं आहे, सो माझी मिक्स्ड प्लॅटर आहे. इट्स प्युअर नॉनव्हेज. दॅट्स चिकन, फिश, हे चीज आहे, एग्ज आहेत, दिस इज प्रॉन्स आणि हे आहे पोर्क. हे असं सलाडचं कॉम्बिनेशन आहे. आणि इकडे सॅल्मन आहे. छान असं ॲट्रॅक्टिव्ह ह्याच्यात त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. बट हे नीट अरेंज नाही करता आलं. तर प्लेट जी आहे अशी घालडी मेसी दिसते. सो लेट्स टेस्ट इट आणि बघूया कसं आहे ते. तर आता वेळ झालेली आहे ती म्हणजे या स्टार्टर्सवर तुटून पडायची. 3 व्हेज 3 नॉनव्हेज असा मेनू आहे. नॉनव्हेजमध्ये चिकन, लॅम्ब आणि फिश आहे. आणि त्याचबरोबर व्हेजमध्ये आहे मशरूम्स, चीज कॉर्न बॉल्स आणि पनीर. तर आता फायनली स्टार्टर्सला सुरुवात करतो आहे. सो स्टार्टर्समध्ये आहे चिकन, फिश, लॅम्ब, त्याच्यानंतर मग पनीर आहे, मशरूम्स आहेत आणि चीज कॉर्न बॉल्स. सो लेट स्टार्ट. स्टार्टर्सबद्दल म्हणायचं म्हटलं तर आय हॅड अ मिक्स्ड रिव्ह्यू. म्हणजे चिकन छान होतं, फिश मस्त होता, बट लॅम्ब वॉज लाईक ओके. आणि व्हेजमध्ये चीज कॉर्न बॉल्स खूप छान होते. आणि त्याचबरोबर मशरूम्स वॉज लाईक ओके. आणि पनीर छान होतं. म्हणजे थोडाफार स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट होता त्याच्यात. बट ओव्हरऑल इट वॉज रिअली गुड. तर आता देसी स्टार्टर्स झाले. नाव इट्स टाईम फॉर द जॅपनीज स्टाईल स्टार्टर्स. मग दाखवतो. ओके. तर इकडे असॉर्टेड सुशीज आहेत, राईट अथर्व? व्हॉट इज दिस? इज ऑल्सो सुशी अँड दिस इज अ डिमसम. ओके. इट लुक्स लाईक अ डिमसम टू मी. सो दिस इज वसाबी. 10,000 ठेच्यांना ठेचून बनवलेला वसाबी आहे. आणि इकडे अथर्वने त्याचा मला एक सोया सॉस टाईप काहीतरी दिलेलं आहे. सो लेट्स ट्राय आउट की कसं आहे ते. ॲक्च्युली हे सगळं चॉपस्टिकनी खायचं असतं, बट वी कॅनॉट. या फॅमिलीमध्ये फक्त मलाच येतं चॉपस्टिक कसं यूज करायचं. ॲक्च्युली आय विल हॅव गो फॉर स्पून देन. असं म्हणतात या वसाबीला जर तुम्हाला थोडंसं माइल्ड करायचं असेल त्याचा तिखटपणा, तर ते सोया सॉसमध्ये
हे जे सुशी वगैरे आहे त्याचं प्रिपरेशन अप्रतिम आहे, छान आहे. आणि हे आयटम्स मुळात थंडच असतात, त्यामुळे ते खायला पण मजा येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते हलके असतात पचायला, त्यामुळे तुम्ही अजून एक राऊंड घेतला तरी तो असा हेवी होत नाही जसे आपले बाकीचे स्टार्टर्स असतात त्या पद्धतीने. एकंदरीत आम्हीच आहोत सध्या तरी इकडे. वी आर एक्सपेक्टिंग अ लॉट ऑफ क्राऊड, बट मे बी आज नाही आहे. आय डोंट नो श्रावणचा इम्पॅक्ट आहे का, बट अदरवाईज ओव्हरऑल इट्स गुड. तिथं अथर्व ना त्यांनी खाऊन घेतला होता, तर चॉपस्टिकने कसा धरायचा वगैरे तो अथर्व खूप छान दाखवतो. तर सुशीचे तिन्ही प्रकार अप्रतिम होते आणि ते मला आवडले. त्याच्याबरोबर त्यांनी ते मोमोज किंवा जे डम्पलिंगसारखे होते ते थोडेसे त्याचं जे काय म्हणतात ना ते वरचं कोटिंग होतं ते हार्ड होतं, ते ॲक्च्युली सॉफ्ट पाहिजे. बट इफ यू थिंक ओव्हरऑल खूप छान आहे टेस्ट वाईज वगैरे. मेन कोर्समध्ये पण परत त्यांचं नॉर्मल नूडल्स वगैरे आहे आणि त्याचबरोबर त्यांचं नॉर्थ इंडियन पदार्थसुद्धा आहेत. आणि मग फायनली डेझर्ट्स. अशा ठिकाणी जेव्हा आपण येतो ना, यू नीड टू गिव्ह सम टाईम, हळूहळू खायचं. आणि यांचा जो पिरियड आहे तो साधारणपणे 12 ते 4 तास ऑलमोस्ट हे रेस्टॉरंट ओपन असतं ब्रंचसाठी संडेला. जर तुम्हाला वीकडेजचा हवा असेल तर तुम्ही इकडे ललितला फोन करू शकतात आणि वीकडेजचं काय आहे ते विचारू शकतात. अँड इव्हनिंगचं परत वेगळं असतं. आयटम्स मे नॉट रिपीट जे आत्ता आम्ही ब्रंचमध्ये घेतो आहे. सो एकंदरीत इट्स अ मिक्स थिंग. लास्ट टाईम पण आम्ही जेव्हा ताजलँड्सला होतो तेव्हाही दुपारचा मेनू वेगळा होता, इव्हनिंगचा वेगळा होता. आत्तासुद्धा आम्ही मगाशी तिकडे बघितलं की चाटचे काउंटर्स लावलेले आहेत, बट ते आमच्यासाठी नव्हते. मे बी इव्हनिंगला जो टी टाईम वगैरे असेल, मे बी त्यावेळेला चाट काउंटर सुरू होतील. बट त्यांनी प्रिपरेशन वगैरे सगळी करून ठेवली होती. लाईव्ह काउंटर्स नव्हते आज काही, बट वी वेअर एक्सपेक्टिंग सम. तर आत्ता वाजले आहेत साधारणपणे 2:05. ॲक्च्युली थोडासा उशीर झाला त्यांना काउंटर सुरू करायला. आणि मी एक्सपेक्ट केली होती की ते भरपूर गर्दी असेल सिन्स इट्स अ संडे, बट तसं नाही आहे. तर मग चलो जाऊया परत जागेवर. सो मी हे घेतलं आहे व्हेज लजानिया. या डिशचं नाव लिहिलं नव्हतं पण ती आय थिंक पोटॅटोची असावी. हे नूडल्स आहेत, सिंगापूर नूडल्स, ग्रिल्ड व्हेज आहे आणि ही ग्रेव्ही आहे चायनीज. ओके, तर बेसिकली सगळं हेच घेतलं आहे. हां, कॉन्टिनेंटलच घेतलं आहे. तिकडे व्हेज सब्जी आणि हे आहे, नॉर्थ इंडियन नंतर घेऊया. तर आता आम्ही म्हणजे मी तर इकडे आता घेतलेलं आहे चिकन, मटण आणि पनीर आणि त्याच्याबरोबर राईस घेतलेला आहे. नॉर्मली रोटी वगैरे आहेत, बट आता सध्या आम्ही रोटी स्किप करतो आहे, ॲटलिस्ट मी तरी. आणि आता हे खाणार आहोत. सो वर्षा, हाऊ वॉज द रिव्ह्यू? फूड टेस्ट ओके आहे. काही आयटम्स छान आहे, काही आयटम्स मला नाही आवडले आहेत, पण ओव्हरऑल फूड प्रिपरेशन चांगलं आहे. तर आता जर आपण हे खाऊन बघूया आणि बघूया की नॉर्थ इंडियन कसं आहे टेस्ट. अरोमा तरी खूप छान आहे याचा, आता टेस्टवरच कळेल. मला ना आधी कट करताना असं वाटतं की ते शिजलं नाही आहे, बट तसं नाही आहे. चावताना कळतं की ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि कच्चं नाही आहे बेसिकली. पनीर जबाबदार, सुपर.
मटण पण ओके, बट पनीर सो वर्षा आता काय नेक्स्ट? डेझर्ट्स. ओके. सो दिस इज सुपर स्वीट. निजाम की नजाकत. बाबा त्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे केवढे भरले. गोइंग टू बी सुपर हेवी स्वीट. म्हणून थोडंच घेतलंय. छोटे छोटे हाफ करून टाकलं त्याला. ओके. हा आहे चॉकलेट रोस्टन पुडिंग. थोडंसंच घेऊया कारण आपल्याला बरेच डेझर्ट्स ट्राय करायचे. आता काय बघतेस? आता हे काय काय ठेवलं आहे मी बघते. हे जसं मँगो मेरी मूज आहे. ओके. आणि याच्यात वेगवेगळे मूड्स आहेत. हां. मूड्सचे मूड्स आहेत. हे बघा. हे घेऊ ना. हे घे. आपण हे ट्राय करूया. मी हे घेते. हा जॅम आहे आय गेस काहीतरी. या लुक्स लाईक. हे पण ट्राय करूया. सगळं छोटं छोटंच घे. सध्या आपण छोटं छोटंच घेऊया. घेऊ हे. हो. आणि सगळं फ्रेंडशिप डे स्पेशल असल्यामुळे सगळं जरा छान सजवलं आहे त्याने. आणि हे माझं पर्सनल फेवरेट एक्सक्लुझिव्ह फॉर सुट्टा बडीज. इट्स एन ॲशट्रे, अ सिगरेट अँड अ कटिंग चाय. हां हे माझ्या पन्ना पोटा आहे. मागच्या पन्ना पोटा. शिल्पाने नेलेलं आहे ऑलरेडी. लाईन पाय. ओके. ते अथर्वने घेतलं आहे. तो जर संपत असेल तर ठीक आहे. हे घेऊया. ओके. सो आता वेळ झालेली आहे स्वीट्सची, डेझर्ट्स. सुरुवात इथून करूया. लेट सी काय आहे हे. मला तो जॅम वाटतोय. जॅम आणि क्रीम वाटतोय ना. ब्लूबेरी जे मी हे पहिले घेतलं होतं. एक हे तर छान होतं. स्वीट्समध्ये यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे मेन कोर्स आणि स्टार्टर्सला मिळून बीट करेल ॲक्च्युली तुम्ही फक्त डेझर्ट खाण्यासाठी पण म्हणजे कमीत कमी आज तरी एवढी व्हरायटी आहे. हा लेमन चीज केक आहे. या नाहीच ना. छान आहे. लाव लक्षात नाही. ते राहू स्वीटच आहे तेवढं भरपूर आहे. चांगलं आहे म्हणजे जेली टाईप वाटतं का चांगलं आहे. हे ॲक्च्युली केक मला वाटलं तर केकची लेअर पण केकची तसं लेअर नाही. नाही येते. ही जेली आणि सगळं ट्राय करूया. निजाम की नजाकत. एकदम कमी स्वीट आहे पण छान आहे. खाऊन बघ. निजाम की नजाकत इज नाईस. मस्तच आहे. बट ना मला त्याच्यात गुलाबजामची काही जास्त होतं. हे माझ्या मनात आय डोंट नो माझ्याची टेस्ट अशी असते की काय असेल. मला माहिती नाही. हे काय होतं? ते काहीतरी व्हाईट चॉकलेट पुडिंग होतं. फूड नॉट अ पुडिंग फॅन. घेतलंस तू? हो. आपण घेतले ना. हे टिपिकल स्वीट आहे म्हणजे नॉर्मल जे आपल्याला बेकरीमध्ये मिळतं. बट सो सबसे ओव्हर टेस्ट इज गुड. तर आता आम्ही आमचे डेझर्ट्स एक्सप्लोर करतो. तर आम्हाला या रूममध्ये ते घेऊन आलेत. सो दिस इज द रूम. आम्ही आमचा स्टे नाही आहे इकडे बट जस्ट आम्ही रिक्वेस्ट केली की जरा तुम्ही आम्हाला रूम्स दाखवतात का कशा आहेत. सो दिस इज लाईक अ 1 BHK स्टाईल.
इकडे तुमचं डायनिंग आहे, इकडे सोफा वगैरे आहे, चेअर्स आहेत, ऑब्वियसली टी केटल्स वगैरे सगळं काही आहे. टी व्ही आहे. ओव्हर हिअर ही तुमची काइंड ऑफ अ मास्टर बेडरूम म्हणू शकतात. बेड अगेन दिस इज रिअली ऑसम. सो यू गॉट अ टी व्ही, टेबल्स, परत तिकडे तुमचं एक स्टडी टेबल किंवा डेस्क आहे, चेअर आहे इकडे, आणि इकडे एक स्वतःची या रूमची एक प्रायव्हेट अशी परत वॉशरूम आहे. अँड हे बघा बाथटब, शॉवरसाठी वेगळं आहे. ओके, सो इथे दिस इज समथिंग डिफरंट. आय डोंट नो व्हॉट इज दिस. हे नाईस. सो इकडे वॉर्ड्रोब आहे, आरसा आहे. अगेन दॅट्स अ वॉर्ड्रोब. थोडीशी जर कर्टन सरकून बघूया. ओके, सो व्ह्यू हा असा आहे बाहेरचा. कांट गो आउटसाईड बिकॉज हे बघा हे असं आहे. इकडे डायरेक्ट बाल्कनी नाही आहे. सो थोडासा असा व्ह्यू आहे. बट एकंदरीत इट्स नाईस, छान. तर 6th फ्लोअरवर ना दिस इज हाऊ द ललित लुक्स लाईक. वाव, हे बघा वर्षा वगैरे त्या साईडला तिकडे खालती बसलेली आहे. ती या रूममध्ये आम्ही होतो. हा सगळा इकडचा पॅसेज आहे. इथे मला काही प्लेट्स दिसत आहेत. मे बी सगळे गेस्टनी रूम्स ऑक्युपाय केलेले आहेत. सो दिस इज द टॉप फ्लोअर. ह्याच्यावरती काही नाही आहे. सो आय थिंक सो पीपल वूड प्रेफर टू टेक दिस लॉट. आणि माझ्या मते टॉप असल्यामुळे थोडासा हा एक्सपेन्सिव्ह पण असू शकतो ॲज कम्पेअर्ड टू अदर्स. तर एकदा परत खालचा व्ह्यू बघूया. आम्ही आणखीन एक ही रूम बघायला आलो आहे. तर मगाशी होती ती 1 BHK होती आणि ही एक सिंगलच रूम आहे. बट इट्स गुड, इट्स स्टील स्पेशियस. इकडे आरसा वगैरे आहे, टेबल आहे, बेड आहे. अगेन इकडे सुद्धा त्यांनी स्टडी टेबल किंवा डेस्क दिलेला आहे, टी व्ही आहे. आणि अगेन असे छान छान पेंटिंग्ससुद्धा त्यांनी इथे लावलेले आहेत. सो एकंदरीत ॲम्बियन्स वाईज जर बघितली तर पैसा वसूल. आणि त्या साईडला तिकडे आहे तुमचा एअरपोर्ट व्ह्यू. तर त्या रूममधनं तुम्हाला नॉर्मली बिल्डिंग्स वगैरे दिसत होत्या. इथून तुम्हाला हा एअरपोर्टचा असा व्ह्यू आहे. आणि तुम्हाला कुठेही कोणत्याही रूममध्ये बाल्कनी ॲक्सेस नाही आहे. तर दॅट सिक्युरिटी रिझन्स बंद आहे. ओके, तर 7th फ्लोअर पण आहे. मला वाटलं की फक्त 6th फ्लोअर आहे, तर 7thसुद्धा आहे. आणि ही अशी लॉबी इज कॉल्ड ॲज दी ॲक्वा लॉबी. आणि आता मी या पॅसेजमधनं परत चालत जात आहोत. अँड बेसिकली हे जे आहे द ललित हे जवळपास 20-22 वर्ष जुनं आहे. तर इट्स क्वाईट न्यू. जुनं नाही म्हणता येईल, स्टील न्यू. आता आम्ही घरी आलो आहोत फायनली, दमून भागून, खाऊन पिऊन दमून भागून. आणि एकंदरीत आमचा जो रिव्ह्यू आहे तो एकदम मिक्स्ड आहे. येस. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मला पर्सनली थोडीशी नाही पडली ती म्हणजे 12चा टाइम होता. हां, त्यांनी आम्हाला सांगितलं की 12 पासून तुमचं ब्रंच सुरू होईल. 12 to 4चं त्यांनी ब्रंचचं Yes. टायमिंग दिलं होतं आम्हाला फोनवरती. आणि विच वॉज म्हणजे त्यांनी सुरू केलंच आफ्टर 12:30 नंतर. त्याच्यासोबत त्यांचं चालूच होते. हां, ऑलमोस्ट 1 नंतर त्यांचे सगळे काउंटर्स परफेक्टली लागले. हा, पण त्यांनी 12:30 नंतर आम्हाला आत येऊ दिलं, असं नाही अलाउड केलं त्यांनी 12:30 नंतर, सो दॅट वी कॅन स्टार्ट विथ सूप इन सलाड. पण त्यांचा मेन कोर्स 1 नंतर लागला. पण आणि फूड रिव्ह्यू वॉज मिक्स्ड रिव्ह्यू आहेत. काही गोष्टी आम्हाला खूपच छान होत्या, काही ओके होत्या आणि काही थोड्या नाही आवडल्या. अजून बेटर प्रिपेअर करू शकले असते. येस, पण सर्व्हिस चांगली आहे. सर्व्हिस तर चांगली आहे. आणि यावेळेला आम्ही पराठा वगैरे स्किप केला. खूप फोकस सलाड्सवर झाला, त्यामुळे तुम्ही बघितलंच असेल. सलाड स्टार्टर्स मध्येच आमचं पोट भरलेलं आहे आणि डेझर्ट्स. तर एकंदरीत एक वन टाइम म्हणून आम्हाला आवडलं जायला. हा, म्हणजे एक ललित 5 स्टारचा अनुभव घ्यायचा असेल
आणि तुम्हाला हॉटेल आतनं बघायचं असेल आणि एकदा जायला काहीच हरकत नाही. तिथे अजून 2 रेस्टॉरंट आहेत मला Yes. वाटतं, जिकडे बफे नाही आहे, जिकडे तुम्ही आला काटेने मागवू शकता. एक बलुची नावाचं आहे आणि एक ओका नावाचं आहे. टोटल खर्च काय झाला तो खालती चेक करा आणि Description मध्ये वगैरे त्यांना mention त्यांच्या केलं. हेल्पलाईन नंबरला कॉल केला की ते सांगतात प्राइस. नाही पण जनरली पब्लिकचं असतं ना किती काय झाला तर तो मी खालती मेन्शन करीन. तर हा ब्लॉग इकडे थांबूया. येस, जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओज बघत राहा. भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.